ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला नातेवाईकांसह खरेदीसाठी आलेला 4 वर्षांचा चिमुकला फुग्याच्या सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ठार झाला। तर या स्फोटात 2 महिला जखमी झाल्या आहेत। ही घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानात रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घडली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिजान आसिफ शेख असे या सिलेंडर स्फोटात ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे। तर फरिया हबीब शेख आणि अनमता हबीब शेख असे जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत। जखमी झालेल्या फारिया आणि अनमता या सिजानच्या मावशी आहेत। त्या खरेदीसाठी बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानासमोर गेल्या होत्या। तेथे रात्री 8:30 वाजता एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे विकत होता। फुगेवाल्याच्या बाजूला तिघेही उभे असताना अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन ते हवेत उडाले। त्यानंतर ते सिलेंडर सिजानच्या डोक्यावर आदळले। यात सिजान गंभीर जखमी झाला, तर फरिया व अनमता यांनाही सिलेंडर लागल्यामुळे त्या जखमी झाल्या। घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। जखमी अवस्थेतील सिजान, फरिया व अनमता यांना कुटुंबियांनी मेयो रुग्णालयात दाखल केले। यातील सिजानला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। जखमी फरिया आणि अनमता यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर सदर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। ऐसे ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें।